सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। महाविकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 27 येथे दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी असंख्य महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी असतील किंवा नागरिकांनी येत या दिवाळी फराळाचा आनंद देखील घेतलेला आहे। चला तर जाणून घेऊया अधिकची माहिती। महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर मदन कोठुळे यांच्या वतीने जर बघितलं तर दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता आपल्या सोबत आहे डॉक्टर मदन कोठुळे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतोय। काय सांगाल, महाविकास आघाडीच्या वतीने आपण आज दिवाळी फराळाचं आयोजन केलेलं आहे। महाविकास आघाडी प्रभाग क्रमांक 27 मध्ये दत्तवाडी हा भाग येतो आणि हा डेन्स एरिया आहे आणि विशेष म्हणजे इथली सर्व जी मंडळी आहेत ती महाविकास आघाडीला फार असणारी आहेत। त्यामुळे या भागात आम्ही हा कार्यक्रम ठेवला। थोड्या अडीअडचणी आल्या परंतु तरीसुद्धा आम्ही हा कार्यक्रम सक्सेसफुल झालेला आहे। भरपूर मंडळी या भागातली आमच्या कार्यक्रमाला येऊन गेलेली आहेत आणि आम्हाला 100% यश या भागातून मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। आता आपल्या सोबत अंकुश अण्णा काकडे आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय। काय सांगाल अण्णा, महाविकास आघाडीच्या वतीने दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आले, आपण उपस्थित आहात। दत्तवाडी परिसरामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक अतिशय चांगला उपक्रम आज दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू केला आहे। महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी दिवाळी फराळाचं आयोजन केलं आहे आणि सर्वांना त्यांना निमंत्रित केलं आहे। पण त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, मनसे असेल, शिंदेसेना असेल, यातल्या कार्यकर्त्यांना देखील निमंत्रित केले आणि विशेषतः दत्तवाडीतील नागरिकांना आज या निमित्ताने फराळाला बोलवले। आपण पाहताय की गेली 6-7 दिवस लाडू, करंज्या, चकली खाऊन लोक कंटाळले, त्यामुळे मटार उसळ आणि स्लाईसचा बेत या ठिकाणी ठेवला आहे आणि सगळेजण आनंदाने तो घेत आहेत। मला या फराळाच्या निमित्ताने राजकारण करायचं नाही, पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्रितपणे काम केलं तर गेली 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये आणि त्याच्यानंतर प्रशासकाच्या काळामध्ये गेली 3 वर्ष जो दत्तवाडी असेल, नवी पेठ परिसर असेल, पानमळा असेल, या ठिकाणचा जो विकास खुंटलेला आहे तो आपण सगळ्यांनी पाहिला आहे। महाविकास आघाडी यावेळेला निश्चितच या प्रभागामध्ये विजयी होईल। कोण उमेदवार असतील, काय असतील, हे पक्षाचे नेते ठरवतील आणि सर्व कार्यकर्ते मनापासून जिद्दीने यावेळेला हा गड दत्तवाडीचा, नवी पेठ, पर्वती, दत्तवाडी हा परिसर निश्चितच खेचून आणतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही। मी लक्षात घ्या, आज महाविकास आघाडीचा हा जो कार्यक्रम आहे हा सर्वसामान्य दत्तवाडी आणि आंबिलोडा किंवा नवी पेठ ह्या भागातल्या सगळ्या लोकांसाठी आम्ही आज केलेला आहे। आज महाविकास आघाडीचा कार्यक्रम करताना आम्ही अनेक सामान्य लोकांना या दिवाळी फराळाला इन्व्हाइट केले, कारण महागाई वाढलेली आहे आणि कुठंतरी लोकांची नाळ जोडली पाहिजे हा आमचा एक प्रयत्न आहे आणि दिवाळी निमित्त एकमेकांची कुठेतरी सलोखा वाढतो म्हणून सगळ्या तिन्ही पक्षांना आम्ही एकत्र इथं बोलवलेलं आहे। इथल्या काही मंडळांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे। महावितरणची लोक येऊन गेलेत, नंतर तुमच्या माहितीसाठी आपल्याला स्वच्छता सेवक येऊन गेले, असे जे जे सेवक ह्या भागात काम करतात त्या सगळ्यांना आम्ही एकत्र बोलून त्यांच्यासोबत आज दिवाळीचा फराळाचा आनंद घेतलेला आहे। शिवसेनेच्या वतीने आजच्या या फराळाला आम्ही शुभेच्छा देतो। महाविकास आघाडीतर्फे आज दत्तवाडी येथील शनी मंदिरात आम्ही महाविकास आघाडीतर्फे कार्यक्रम ठेवला होता की दिवाळी फराळ, तरी सगळ्यांना दिवाळी फराळाच्या शुभेच्छा आलेल्या आणि दत्तवाडी नागरी संघ मंडळातर्फे तरी सगळ्यांच्या शनी मंदिरात आल्याबद्दल मी मंडळाचा अध्यक्ष सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो। सगळ्यांना शुभ दीपावली। प्रभाग क्रमांक 27 मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी मिळून दत्तवाडी भागामधून ही सुरुवात आपण करतोय। खरं तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दत्तवाडीतून सुरुवात होते, तो प्रभाग संपतो पंचमी हॉटेल पर्यंत। तर प्रत्येक भागामध्ये काही ना काहीतरी कार्यक्रम करून ह्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे, लोकांच्या गाठीभेटी घ्यायच्या आहेत, प्रत्येकाला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि एकीकरण, सगळे कार्यकर्ते एक आले पाहिजेत, त्यांचे विचार एक आले पाहिजेत आणि त्या माध्यमातून मग पुढच्या निवडणुका कशा लढवायच्यात
या बाबतची ही रणनीती आहे. प्रभाग क्रमांक 27 गेले अनेक आपण महिने पाहतोय की पुणे शहरामधले हा सगळ्यात महाविकास आघाडी म्हणून कार्यरत असलेला हा प्रभाग आहे. आणि या प्रभागामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे सर्व एकत्र येऊन मोठमोठ्या स्वरूपाचे कार्यक्रम घेतलेले आहेत. आगामी इलेक्शनला ज्या वेळेस इलेक्शन होईल त्यावेळेस महाविकास आघाडीची ताकद देखील ह्या विरोधकांना दिसणार आणि आगामी इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. त्याचबरोबर दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि जे आमचे महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आहेत तसेच आमच्यावर प्रेम करणारे जे काही आमचे मतदार आहेत ते सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दिवाळीचा पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. नागरिक संघ, नवग्राम आरती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नंदूवीर, तसेच काँग्रेस पुणे शहर युवक काँग्रेसचे व्यापारी सेलचे उपाध्यक्ष आणि यंदाचे इच्छुक उमेदवार नंदूवीर हे आपल्या प्रभाग क्रमांक 27 मधून उभे राहणार आहेत. त्यानिमित्त महाविकास आघाडी काँग्रेस, पुणे शहर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आज त्यांच्यातर्फे दिवाळी फराळाचा कार्यक्रम वार्डातील मतदार बंधू भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. पुणे शहराची अवस्था पाहिली, पुणे शहर पूर्ण ह्या भाजप शिंदे गटाने आणि अजितदादा गटाने पूर्ण बकाल शहर बनवलेलं आहे. आणि याच्यात बदल करण्यासाठी आगामी महापालिकेत महाविकास आमच्या आघाडीचा, ज्यामध्ये आमचा काँग्रेस पक्ष असेल, मी काँग्रेस पक्षाचा पुणे शहर काँग्रेसचा ज्येष्ठ नागरिक संघाचा आता अध्यक्ष म्हणून बोलतोय, तर आमचं काँग्रेस पक्ष असेल, शरद पवार गट असेल किंवा उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या उमेदवारांचा यावेळेस या महापालिकेवर आमचा झेंडा निश्चितपणे फडकणार आहे. आणि शहराचा जो विकास खऱ्या अर्थाने गेल्या 60 वर्ष या काँग्रेस पक्षाने आणि पवार साहेबांनी केला त्याचं प्रत्यय तुम्हाला आगामी या निवडणुकीमध्ये दिसून येईल. आज पुणे शहरामध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक कुणीही सुरक्षित नाही आणि पूर्ण बोजवारा उडालेला या शहराचा. अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आज आपण रोज ऐकतोय. याचा संपूर्ण नायनाट करायचा असेल तर सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आगामी काळात महाविकास आघाडीचा झेंडा महापालिकेवर फडकला पाहिजे. अविनाश आडसूळ, प्रभाग क्रमांक 27 मधून SC म्हणून कॅन्डिडेट म्हणून इच्छुक आहे पुणे शहर काँग्रेसकडनं. तर आता आम्ही सर्वांनी चंग बांधलेला आहे की आज ह्या भागामध्ये पूर्वी 29चा प्रभाग होता. या 29च्या प्रभागामध्ये जे मातबर उमेदवार होते BJPचे, सगळे 4 BJPचे उमेदवार होते, निवडून आल्यापासून त्यांनी इथं म्हणजे अजून ह्या भागातील नागरिकांना माहीत नाही की आपले नगरसेवक कोण होते. आणि त्यांनी नुसतं भ्रष्टाचार, स्वतःचा पैसा कमवणं आणि भ्रष्टाचार करणं ह्याच्या पलीकडे कुठलं दुसरं काम केलं नाही. आमच्या इथे दिवाळी फराळ चालू केला आहे आणि सर्व महाविकास आघाडी घेऊन सगळं दिवाळी फराळ केला जातो. आणि ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांना एकत्र घेऊन आपण देवाणघेवाण, विचाराची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे आज दिवाळी फराळ खूप छान प्रकारे इथं केलेला आहे. आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय की महाविकास आघाडीकडून दिवाळी फराळाचं आयोजन केलं गेलेलं आहे. या आयोजनाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि हा फक्त महाविकास आघाडीचा नसून सर्वपक्षीय फराळाचा कार्यक्रम आहे. आणि आपण पाहू शकतो विविध क्षेत्रातील लोक आज या ठिकाणी फराळासाठी आलेले आहे. आणि आत्ता काही जे काही महाराष्ट्रावर संकट ओढलं आहे ते लवकरच महाविकास आघाडीची ज्यावेळेस सत्ता येईल त्यावेळेस दूर होईल. जी काही भ्रष्टाचार चालू आहे, जी काही गुंडगिरी चालू आहे ती 100% दूर होईल अशी आम्हाला आशा आहे. खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत एकत्र दिवाळी करण्यात जो आनंद मिळतो, प्रत्येकजण आपापल्या घरात तर दिवाळी साजरी करतच असतो, परंतु सगळ्यांना घेऊन ज्यावेळेस ही दिवाळी आपण साजरी करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती दिवाळी साजरी केल्यासारखी त्या ठिकाणी वाटते. म्हणून महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी एक छोटासा स्नेह फराळाचा, दिवाळी फराळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करूयात. आणि आज जर आपण बघितलं तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा या फराळाच्या कार्यक्रमाला दत्तवाडीमध्ये या ठिकाणी मिळतोय. खऱ्या अर्थानं मी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.